महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडायला मदत करा, नाहीतर तुरुंगात जावं लागेल अशी धमकी भाजपकडून देण्यात आली होती, असा दावा खासदार संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात केला। राऊतांचं नरकातला स्वर्ग नावाचं पुस्तक आज प्रकाशित होतं। या पुस्तकात राऊतांनी हे खळबळजनक दावे केले। काल मोदी आणि शहा यांना पवार आणि बाळासाहेब ठाकरेंनी केलेल्या मदतीचे पुस्तकातले दावे माझानं उघड केले होते। आता आज एबीपी माझा राऊतांच्या पुस्तकातला हा आणखी एक खळबळजनक दावा घेऊन पुढे आलाय। भाजपमधील एका हितचिंतकानं आपली भेट घेतली आणि आपल्याला हा इशारा दिला, असं राऊतांनी आपल्या पुस्तकात म्हटलं। तर या कथित इशारावजा धमकीबाबत राऊत यांनी पुस्तकात नेमकं काय म्हटलंय आपण पाहूया। भाजप परिवारातील व्यक्ती संजयजी, महाराष्ट्रातलं सरकार हे अनैसर्गिक पद्धतीने सत्तेवर आलंय, ते फार काळ चालवता येणार नाही असं दिल्लीतील आमच्या लोकांचं म्हणणं आहे। संजय राऊत, तुम्हाला नक्की काय म्हणायचंय? भाजप परिवारातील व्यक्ती, तुम्ही शून्य आहात। हे संघ परिवारातील माझे सहकारी आहेत, महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत। संजय राऊत, लक्ष कोणावर? भाजप परिवारातील व्यक्ती, खास करून तुमच्यावर। संजय राऊत, का? भाजप परिवारातील व्यक्ती, हे सरकार घालवण्यासाठी तुमचं सहकार्य हवंय, या सरकारच्या पाठीशी उभं राहू नका। संजय राऊत, आता या सरकारशी माझा तसा संबंध नाही, सरकार मजबूत आहे, एकदा आलेली सत्ता सहसा कोणी सोडत नाही। भाजप परिवारातील व्यक्ती, तुम्ही आम्हाला मदत करू शकता। संजय राऊत, कशी? भाजप परिवारातील व्यक्ती, आम्ही शिवसेना राष्ट्रवादीचे आमदार गळाला लावतोय, तुम्ही उगाच आडवे येऊ नका। संजय राऊत, आमचे आमदार फुटतील? भाजप परिवारातील व्यक्ती, फुटतील, तुम्ही गप्प रहा, जमल्यास सामील व्हा, महाराष्ट्रात उलथापालथ होईल। संजय राऊत, आमच्या सरकारचं मोठं बहुमत आहे, पक्षांतर विरोधी कायद्यात आमदारांची फूट बसणार नाही, विधानसभा अध्यक्ष जागेवरच निर्णय घेतील। भाजप परिवारातील व्यक्ती, तुम्ही सगळे अंधारात आहात, मी तुम्हाला मित्र म्हणून सांगतोय, शांत रहा, नाहीतर ईडी सीबीआय तुम्हाला थंड करेल, त्यांच्या हालचाली सुरू आहेत, तुम्ही एकटे पडाल। महाराष्ट्रात सरकार पाडायला मदत करा, नाहीतर तुरुंगात जावं लागेल। संजय राऊत, ही तर धमकी आहे। भाजप परिवारातील व्यक्ती, मी तुमचा हितचिंतक आहे म्हणून सावध करायला आलोय, काळजी घ्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।